2 मिनिटं रांगोळी स्पर्धेमध्ये चला विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय करपे सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय कुमार सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले माझी उपमुख्याध्यापिका राहणे मॅडम, माझी धन्यवाद। यानंतरच्या संवादनाच्या ध्वजारोहण आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय ते सगळ्यांना विनंती करतो की आजच्या आपल्या ध्वजाचं ध्वजपूजन करावं। हाथ नीचे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते माता सरस्वतीचं पूजन होत आहे।
पूजन करतील आणि त्यांना पुष्पहार अर्पण करतील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बबनरावजी ठोक यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करावं. बबनरावजी ठोक यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण होत आहे. यानंतर पुढील कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय रायचंद सर यांना विनंती करतो की आपण गणपतदादा मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावं. कर्मवीर D.R. भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील. अभिनव बाल विकासच्या मुख्याध्यापिका आदरणीय उमा मॅडम यांना विनंती करतो की आपण कर्मवीर D.R. भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावं. कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील. माजी मुख्याध्यापक आदरणीय कांडोळ सर यांना विनंती आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील. शरीन सय्यद अभिनव बाल विकास संघाच्या उपाध्यक्षा यानंतर कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील. इंदुताई कोकाटे शालेय समिती सदस्य इंदुताई कोकाटे यांना. त्यानंतर कर्मवीर ॲडव्होकेट बाबा कर्मवीर डॉक्टर वसंतरावजी पवार यांच्या प्रतिमेस करतो की डॉक्टर वसंतरावजी पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. व्यक्तीने आपल्या या विद्यालयाला ही एवढी मोठी जागा त्या ठिकाणी दान स्वरूपात दिलेली आहे. असे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय यांच्या प्रतिमेचं पूजन करतील. सूर्यवंशी सर आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या संस्थेचे आद्य कर्मवीर या सर्वांना या ठिकाणी पूजन करून पुष्पहार अर्पण करून आपण मान. संस्थेसाठी झटणाऱ्या सर्व कर्मवीरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि सदर कार्यक्रमास उपस्थित सन्माननीय शालेय समितीचे सदस्य आजचे अध्यक्ष बबनरावजी ठोक, त्याचबरोबर भाऊसाहेब गोजरे, माजी मुख्याध्यापक कांडळ सर, देशमुख सर, कंजे सर, माजी उपमुख्याध्यापिका राहणे सर, सूर्यवंशी सर, देवकर मॅडम, देशपांडे मॅडम, माझे मित्र चतुर सर, पालक शिक्षक संघाच्या उपाक सदस्य सोनाली सोनवणे, श्रीखंडे मामा, देवकर मॅडम, पगार मामा, सूर्यवंशी सर आदी सर्व उपस्थितांचं मी शालेय प्रांगणातर्फे वाजे विद्यालय आणि अभिनव बाल विकास या दोन्ही युनिट तर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, कार्य केले अशा बहुजनांना ज्ञानदान मिळावं, अध्ययन मिळावं, काहीतरी त्या समाजातील व्यक्तींनी काहीतरी शिकावं, त्या मुलांनी काहीतरी शिकावं म्हणून शाहू महाराजांनी इतर कर्मवीरांच्या साह्याने, इतर समाज सुधारकांच्या साह्याने तिडके, परशुराम गणपत तिडके, निफाडचे एक गोपाळ
आणि उमा मॅडम यांना विनंती करतो की आपण इंदुताई पाटील यांचा सत्कार करावा. त्यांचा पुढील सत्कार आहे. त्यानंतर कर्वे सरांनाच विनंती करतो की श्री आरोग्य सर यांचा सत्कार आपणच आपल्या शुभ हस्ते करावा. यानंतर या उपस्थित सुरेश सर यांचा सत्कार करण्यासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय कुमार सर आपणास विनंती करतो की सुरेश सरांचा आपण सत्कार करावा. थोडीशी वेळेअभावी मान्यवरांची क्षमा मागतो की कार्यक्रम मोठा असल्यामुळे आपण जागेवर सत्कार करत आहोत. उपस्थित सर्व इतर मान्यवरांचा आमचे कार्यालयीन अधिकारी यांचा सत्कार या ठिकाणी जागेवरतीच करत आहे. आलेल्या मान्यवरांना विनंती आहे की आपल्या या छोट्या सत्काराचा आपण स्वीकार करून घ्यावा. ओळखलं का मंडळ? माझे नाव राजर्षी शाहू महाराज. मी कोल्हापूर चा छत्रपती. माझा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगी घराण्यात झाला. माझे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव गाडगे. माझा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश काळामध्ये समाजाच्या प्रगतीसाठी मी कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक शैक्षणिक चळवळी चालू केल्या. धन्यवाद. नमस्कार, मी रावसाहेब थोरात बोलतो. माझा जन्म 19 ऑगस्ट 1890 ला कसबे सुकेने येथे झाला. माझे प्राथमिक शिक्षण वणी दिंडोरी येथे पूर्ण झाले. माझ्या वडिलांचे नाव श्री भाऊ सखाराम पाटील थोरात असे आहे. मी तेथेच समाजकार्यात सक्रिय झालो. मी व भाऊसाहेब हिरे व काकासाहेब वाघ यांच्यासोबत मिळून मराठा विद्याप्रसारक समाजाची स्थापना केली. म्हणून माझा जन्मदिवस समाज दिन म्हणून साजरा होतो. धन्यवाद. गणपत दादा मोरे. माझा जन्म पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथे झाला. माझे प्राथमिक शिक्षण इयत्ता 7वी पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथे झाले. माझ्या वडिलांचे नाव दादाजी भाऊराव मोरे असे होते. मी बहुजन समाजाने शिक्षित व्हावे यासाठी सत्यशोधक जनशनद्वारे चळवळ उभी केली. माझे नाव कर्मवीर D.R. भोसले. माझा जन्म कर्मवीर D.R. भोसले. धन्यवाद. माझा नमस्कार. माझे नाव कर्मवीर काका साहेब बाग. माझा जन्म 1898 मध्ये निफाड तालुक्यातील रामनगर येथे झाला. वडिलांचे नाव शहाजीराव बाग. माझे प्राथमिक शिक्षण रामनगर आणि पिंपळगाव बसवंत येथे झाले. मी मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कार्याला वाहून घेऊन 1926-1974 ते दीर्घकाळ योगदान दिले. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव कर्मवीर भाऊसाहेब हिरे. माझा जन्म 1 मार्च 1905 रोजी झाला. धन्यवाद. माझे नाव अण्णासाहेब मुरकुटे. माझा जन्म 12 फेब्रुवारी 1906 रोजी सिन्नर येथे झाला. माझे मूळ नाव महादेव सखाराम मुरकुटे. माझं प्राथमिक शिक्षण नाशिक येथे झाला. महाराजा शहाजीराव गायकवाड यांच्या सहाय्याने मी BA आणि नंतर पुण्यातून कायद्याची पदवी घेतली. 1930 मध्ये
सामंतवाडीत मी माझं आयुष्य वाहिलं. 1946 मध्ये मी काँग्रेसतर्फे आमदार म्हणून निवडून आलो. पोटनिवडणुकीत पुन्हा आमदार झालो आणि लोकांसाठी काम करत राहिलो. 30 ऑक्टोबर 1965 रोजी निधन झालं, पण आजही माझे कार्य लोकांच्या मनात जिवंत आहे. धन्यवाद. माझं नाव आहे कर्मवीर. माझ्या आईचे नाव आहे राहेबाई कर्मवीर बाबाराव ठाकरे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव देवांश शेळके. आज मी तुम्हाला डॉक्टर वसंतराव पवार याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अनेक तारकांचा चमकणारा तारा तो, अनेक तारकांचा चमकणारा तारा तो, दिव्यांच्या इटाचा सारा तो, दिव्यांच्या इटाचा सारा तो. तो एक नव्हता, तो अनंत होता. तो एक नव्हता, तो अनंत होता. विश्वातून फुलून देणारा तो वसंत होता. तो वसंत होता. विश्वातून फुलून देणारा तो वसंत होता. तो वसंत. शिक्षणाचा त्यासाठी घेत मी माझे 2 शब्द संपत्या जय महाराष्ट्र. रावसाहेबांचा समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढवल्याशिवाय समाज परिवर्तन होणार नाही हे रावसाहेबांनी विद्यार्थी दशेतच जाणले होते. धुळे येथे शिकवण्यासाठी आणि समाजातील खालच्या स्तरातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी मविप्र संस्थेची स्थापना करण्यात आली. देशातील बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढवल्याशिवाय देशातील कोणतीच क्रांती यशस्वी होणार नाही हे रावसाहेबांनी जाणले होते. नाशिक जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा बहुमान रावसाहेबांना मिळाला होता. त्यांच्या कारकिर्दीत ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यात आल्या, वाहतुकीसाठी रस्ते बांधण्यात आले. आत्मशिक्षणाच्या जोरावर आत्मविकास घडवणे आणि त्या युगपुरुषांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ध्येय पुण्याशी बाळगून 1914 साली स्थापन झालेल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेचा वेध जगण्यावर गेला आहे. त्याला आधी फळे आले आहेत, त्याचा आस्वाद आपण घेत आहोत. शिक्षण कार्याच्या या जगन्नाथाच्या रथाला ज्या समाज सुधारणांचे हात लागले त्यांनी मुडकुटे होय. त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताची. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. त्यांच्या स्वभावातील जिद्द व करारी वृत्ती असल्याने ते विश्वविद्यालयीन शिक्षणासाठी ते बडोदा येथे गेले. बडोद्यात त्यांनी या ठिकाणी 2 वाढदिवस आहेत. कुमारी पालखे शुभंगी राहुल या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे. या विद्यार्थ्यांना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करतो माझे मुख्याध्यापिका श्रीमती रहाणे मॅडम यांना. विद्यार्थी मैत्रिणींना सांगू इच्छिते, सलोनी निवृत्ती आहेत ही विद्यार्थिनी अहिल्याबाई होळकर स्मृती दिनानिमित्त ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव मॅरेथॉन स्पर्धेमध्ये हिने सहभाग नोंदवला होता. ही मॅरेथॉन स्पर्धा 3 किलोमीटरची होती आणि सर्व स्पर्धक जवळजवळ 1.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर जवळजवळ या स्पर्धेमध्ये 150 मुलींनी भाग घेतला होता. आपल्या विद्यालयातील ही सलोनी हिचा या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक आला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनरावजी ठोक साहेबांना मी विनंती करते की ह्या विद्यार्थिनीला मेडल देऊन आपण तिचा सन्मान करावा. आजच्या दिवशी बहुजन हिताय बहुजन सुखाय या
स्फूर्तीप्रमाणे या ध्येयाप्रमाणे ज्या मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि ज्यांच्या नावानं ज्यांच्या जन्मदिनानिमित्तानं हा समाज दिन साजरा होतोय, यांच्या सर्व कर्मवीरांबद्दल आपल्या चिमुकल्यांनी खूप चांगल्या तोडक्या भाषेत का होईना, एक क्षणभर का होईना कर्मवीर झाले. मित्रांनो, कर्मवीरांनी शिक्षण संस्था स्थापन केली, शाळा कॉलेजेस काढले, म्हणून त्यांची जयंती, त्यांचा स्मृती दिन समाज कधीही विसरत नाही. समाज विसरला असता, पण जे जे महापुरुष, जे जे युगपुरुष, जे जे समाज सुधारक शाळा कॉलेज ज्ञानदानाचं कार्य करतात, त्यांना समाज कधी विसरत नाही. म्हणून या कर्म माझी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी दरवर्षी येत असतो, पण मी आमंत्रित नसतो. माझे विद्यार्थी असल्यामुळे या शाळेत मी बिगर आमंत्रणाचा येतो. इतरत्र मात्र जायचं की नाही जायचं, विचाराचा कार्यक्रम असेल तरच जायचं, हेही नक्की करतो. सत्यशोधक विचार ज्या कर्मवीरांनी या समाजात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन, सयाजीराव गायकवाड यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा विचार सत्यशोधकीय विचार त्या सत्यशोधकीय कर्मवीरांनी समाजामध्ये रुजवला. त्या सत्यशोधकीय कर्मवीरांना अभिवादन करताना माझ्यासारखा सत्यशोधक विचाराचा कार्यकर्ता नतमस्तक होताना मला खूप खूप धन्यवाद वाटते, खूप अभिमान वाटतो की सत्यशोधकीय विचाराचं मी पूर्णतः आचरण करतो. जात पात धर्म लिंग भेद, उच्च नीच गरीब श्रीमंत असा भेदाभेद सत्यशोधक चळवळीमध्ये कधी राबवला जात नाही आणि त्याचं तंतोतंत पालन आचरण शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मी करतो. मला या गोष्टीचा सांगण्यामध्ये नक्कीच अधिकार आहे. मित्रांनो, ही भूमी, ही जागा ज्या माजी आमदारांना या तालुक्याच्या लोकनेत्यांना दिली, ते शंकरराव बाळाजी वाजे यांचा देखील मी आता खरं म्हणजे मी शंकरराव बाळाजी वाजे म्हणून स्वतः मी सादरीकरण करणार होतो, पण थोडं थोडं थांबलो. पण नक्कीच पुढच्या वेळेस मी येताना मी शंकर बाळाजी वाजे, अण्णा कधी शंकरराव म्हणत नव्हते, अण्णा शंकर बाळाजी हेच त्यांचं टोपण होतं. मी त्यांच्या समेत काम केलेलं आहे, सर्वांची गडात समेत काम केलेलं आहे. असो, अधिक वेळ घेणं उचित ठरणार नाही, पण या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगेन की या शाहू महाराजांनी या उदोजी मराठा बोर्डिंगला त्यावेळेस 20,000 रुपयाची देणगी दिलेली होती. इतकेच नाही, शाहू महाराजांनी VNI संस्थेच्या डोंगरे वसतिगृहाला देखील 5,000 रुपयाची देणगी त्यावेळेस दिलेली होती. शाहू महाराज इतकंच करून थांबले नाही, कोपरगावच्या माळे बोर्डिंगला देखील 5,000ची देणगी, त्यावेळेचे 5,000, त्यावेळेचे 20,000 म्हणजे आजचे लाखो रुपये शाहू महाराजांनी दिलेले होते. जात पात धर्म पंथ लिंग भेद हे महापुरुष कधी पाळत नव्हते. म्हणून आम्हाला आमच्या महाराष्ट्रातल्या या महापुरुषांचा सार्थ अभिमान वाटतो. मित्रांनो, खूप प्रगती करा, खूप शिक्षण घ्या, ध्यास घ्या, अभ्यास करा. मित्रांनो, तुमच्या करता एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. 4 म लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळेस सांगतो 4 म. मनगट, मेंदू, मनका, मन. मनगट, मेंदू, मनका, मन हे 4 म वर लक्ष केंद्रित करा. मनगट, मस्तक, मेंदू, मनका. मी तुमच्यासारखा विडी कामगाराच्या घरातून आलेला गरीब परिस्थितीतला विद्यार्थी होतो. मित्रांनो, आज मी नायब तहसीलदारची पेन्शन घेतो. अण्णा, मला खूप दुर्दैव वाटतं, या ठिकाणी मी शिक्षक पाहत होतो, रिटायर झालेले शिक्षक पाहत होतो. अरे 50-50, 60-60 हजार, लाख रुपये पेन्शन घेतात आणि घरात बसून राहतात. कसं त्यांना दीर्घ आरोग्य मिळेल? अरे पेन्शन मधले 10-20% रुपये खर्च करा ना. या ठिकाणी 4-5 जण पेन्शन धारक बसलेले आहेत आणि हे सर्व मला खूप अभिमान वाटतो. आपल्या पेन्शन मधले 10-20% रक्कम जर आपण आनंदाने समाज कार्यासाठी जर खर्च केली तर आपल्याला निश्चित दीर्घायू आरोग्य मिळू शकतं. आपण समाजामध्ये चांगल्या प्रकारचं आपलं स्थान निर्माण करू शकतो. मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणी मी माझी खंत, मी इथंच बोलतो असं नाही, महात्मा फुले विद्यालयाचं तीच परिस्थिती आहे. कुठेही जा, बहुजनांच्या शाळेमध्ये हीच परिस्थिती आहे. इतकंच कशाला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला
रिटायर झालेले कर्मचारी कुठं असतात, गायब असतात. मी तर म्हणतो अण्णा, हयातीचं दाखला आहे ना, तू 15 ऑगस्ट 26 जानेवारीला होता का? तू आहे, तू 2 कार्यक्रम एका ठिकाणी आहे ना, तरच तुला पेन्शन. लई आजारी असेल तर गोष्ट वेगळी असो. धन्यवाद, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. माझी विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला नक्कीच सांगतो, मी पुढच्या वेळी शंकर बाळाजी वाजे बोलतो हे हमखास आणि बक्षीस घेऊन जाणार एक विद्यार्थी म्हणून. जयंतीला मी येणार नक्कीच. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, सर्व कर्मवीर या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज या ठिकाणी उपस्थित झालेले काही प्रमुख पाहुणे, त्याप्रमाणे शालेय समितीचे सदस्य, माता पालक शिक्षक समितीचे सदस्य, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि या संस्थेचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अभिनवच्या मुख्याध्यापिका आणि त्यांचे सर्व सहकारी बंधूंनो, आज समाज दिन आपल्याला समजले की आपण का साजरा करतोय. तर त्यावेळेला रावसाहेब थोरात, गणपत दादा मोरे असे 2-3 लोक एकत्र आले आणि त्यांनी विचार केला. आज आपण बघतोय एवढी मुलं शाळेत शिकतात, खेड्यापाड्यावर शाळा आहे, अगदी खेड्यापाड्यावर हायस्कूल आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी कॉलेज आहे, काही ठिकाणी जास्त आहे. परंतु त्यावेळेला 7वी पर्यंत भारत शाळा होती, ती महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाईंच्या प्रेरणेमुळे त्यावेळेला ती झाली. पण पुढे शिक्षण घ्यायला मुलांजवळ ऐपत नसल्यामुळे शहरात जाऊ शकत नव्हते आणि शहरात जी संस्था होती ती काय ठराविक समाजाची तिथं मक्तेदारी होती. त्यामुळं सर्वसाधारण मध्यम वर्गाची मुलं किंवा शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे मावळे कुणी शिक्षण घेऊ शकत नव्हतं. मग अशा वेळेला ही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी ठरवलं की जर आपली सगळी बहुजन समाजाची मुलं जर घरीच राहिली, उद्या आज शेती त्यांना 100 बिघे, उद्या त्यांचे मुलं करता करता ती कितीवर येतील आणि पोट भरेल का शेतीवर. आणि त्यावेळेला सिंचनाचा एवढा प्रकल्प राबवलेले गेले नव्हते, म्हणून त्यांनी विचार केला की मुलं शिकली पाहिजे, शिकून बाहेर पडली पाहिजे. मग शिक्षणाकरता काय केलं पाहिजे, तर शहरामध्ये म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी आपण बोर्डिंग केली पाहिजे. आता बोर्डिंग करायची म्हणजे त्याच्याकरता पैसे पाहिजे, जागा घ्यायला पाहिजे, इमारत बांधायला पैसे पाहिजे. अशा वेळेला ते धारचे पवार, मला नाव सांगितलं तुम्हाला की धार संस्थांचे राजे होते उदयजीराव पवार, त्यांची आता जिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी जागा होती मोकळी. आणि ही मंडळी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना विनंती केली की तुमची नाशिकला जागा आहे, आम्ही अशा करता समाजाच्या मुलांकरता तिथं बोर्डिंग करतो, म्हणजे खेड्यापाड्याची मुलं येऊन राहतील, जेवतील आणि हायस्कूलला जातील. अशा हेतूने त्यांना सांगितल्याबरोबर म्हणजे काय किंमत घेणार, उदयजीराव पवारांनी सांगितलं 1 रुपया किंमत घेणार, तेवढी जागा तुम्हाला दिली, फक्त खरेदी करून घ्या, करार करू नका. तर मी ती तुम्हाला दिली आणि 1 रुपया मात्र खरेदीने उदयजीराव पवारांनी ती जागा दिली. आणि त्या ठिकाणी या मंडळीने छत्रपती शाहू महाराजांना 1920 साली बोलवलं आणि 1920ला तिथं त्यांच्या हस्ते पुतळे मारून त्याचा प्रारंभ केला. आताच आपल्याला आमच्या महामित्रांनी सांगितलं की त्यांनी 20,000ची देणगी दिली, 20,000ची देणगी दिली आणि त्यातून ती बोर्डिंग उभी राहिली. आता बोर्डिंग मध्ये आले, मुलं आले, जेवायला मिळायला लागलं, पण मग हायस्कूलमध्ये जागा मिळाला. तर तुमचं संपलं म्हटल्यानंतर काय करायचं, मग त्यांनी मराठा विद्यालय जे आज मागा जागा सांगितली कोणाची ते, तर तिथं मराठा विद्यालय सुरू केलं. मग हळूहळू विद्यालय वाढल्यानंतर कॉलेज सुरू केलं आणि मग ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी याच मंडळींनी एकत्र येऊन सुरू केले. त्यानंतर त्याचं साथ जी मिळाली, सगळ्यांचे नाव घेत नाही मी, त्यांचे साथ मिळत गेली. शेवटचे ते आपले वसंतराव पवार यांनी मेडिकल कॉलेज आणलं, त्यापूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सगळ्या फॅकल्टीज आपल्या संस्थेमध्ये. अशा प्रकारे ही संस्था नावारूपाला आली. आज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची संस्था आहे. रयत शिक्षण संस्था 1 नंबर आणि त्यानंतर ही महाराष्ट्रातली 2 नंबरची संस्था आहे
ही केवळ ह्या कर्मवीरांच्या प्रयत्नाने झालेली आणि मग आपला भारत देश किंवा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. हा तुम्ही आपल्यावर उपकार केले त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आजचा दिवस वसंतरावने ठरवलं की अरे या लोकांनी एवढं मोठं कार्य केलं, एवढी मोठी संस्था चालवली, यांचं काय स्मरण करणं कुठं होतच नाही. कुठेतरी फोटो लावले जातात. कोण 11,000 रुपये एफडीवरील व्याजातून एक ड्रेस ठेवलेला आहे. त्यानंतर कुमारी देविका हेमंत शेटवाजे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गणवेश ठेवलेला आहे 15,000 एफडी व्याजातून. श्री SM सोनवणे सर यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश ठेवलेला आहे 10,000 रुपये एफडीवरील व्याजातून. माजी विद्यार्थी इयत्ता 10वी बॅच 1980 यांनी गरजू होतकर विद्यार्थ्यांसाठी 21,000 एफडीवरील व्याजातून ड्रेस ठेवलेला आहे. त्यानंतर माजी शिक्षिका देवकर मॅडम यांनी सुधाकर शंकरराव देवकर यांच्या स्मरणार्थ 11,000 रुपये एफडीवरील व्याजातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी गणवेश ठेवलेला आहे. आणि श्रीमती माजी मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम यांनी कैलासवासी दोंडीराम गणपत जाधव आणि कैलासवासी सुलोचना दोंडीराम जाधव यांच्या स्मरणार्थ गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 11,000 एफडीवरील व्याजातून गणवेश ठेवलेला आहे. गणवेश प्राप्त विद्यार्थी आहे कुमार बिपिन राम कोर, कुमारी श्रुती पंकज मळसाळे, कुमार रणवीर अशोक पवार, कुमार कार्तिक रवींद्र पिंपळे, कुमार सार्थक अनिल रणशूर, कुमार मोहित कृष्णा पवार, कुमार अनिस कपिल सहाणी या सर्व विद्यार्थ्यांना या एफडीवरील व्याजातून गणवेश वितरित करण्यात येत आहे. यानंतर श्री अनिकेत प्रकाश गुळे यांच्या वाढदिवसानिमित्त धन्यवाद सर. रमेश संपत गोजरे यांच्या स्मरणार्थ 5,000 एफडीवरील व्याजातून. माननीय श्री शिवाजीराव भुमरे यांनी ऍडव्होकेट अरुण काळे यांच्या स्मरणार्थ 500 रुपये एफडीवरील व्याजातून. माननीय श्रीमती शालिनीताई शंकरराव गंगावणे यांनी कैलासवासी सत्यभामा गंगावणे यांच्या स्मरणार्थ 5,000 एफडीवरील व्याज. माननीय श्री सुधाकर नारायण गोळे यांनी कैलासवासी नारायण यशवंत गोळे सर यांच्या स्मरणार्थ 1,000 एफडीवरील व्याज विभागून. माननीय श्री प्रकाश व अरुण सुखदेव बोराडे कैलासवासी किरण अरुण बोराडे यांच्या स्मरणार्थ 1,508 एफडीवरील व्याज विभागून. माननीय श्री राजेंद्र शंकरराव नवले कैलासवासी शांताराम शंकरराव नवले, वैकुंठवासी हभप त्र्यंबक बाबा भगत यांनी कैलासवासी पार्वतीबाई पुंजाजी भगत यांच्या स्मरणार्थ 5,000 एफडीवरील व्याज. माननीय श्री पंढरीनाथ भाऊशेठ खर्डे यांनी 1,000 एफडीवरील व्याज. माननीय श्री चंद्रकांत माणिकसा क्षत्रिय यांनी कैलासवासी माणिकसा गहिंसा क्षत्रिय यांच्या स्मरणार्थ 5,000 एफडीवरील व्याज विभागून. माननीय श्री संजय पुंडलिक अहिरराव यांनी कैलासवासी सुरेश तानाजी अहिरराव यांच्या स्मरणार्थ 11,111 एफडीवरील व्याज. माननीय खासदार कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांनी 6,000 एफडीवरील व्याज. माननीय श्री प्रकाश काशीनाथ गुळे यांनी कैलासवासी काशीनाथ गुळे यांच्या स्मरणार्थ 10,000 एफडीवरील व्याज विभागून. माननीय श्री किरण विश्वनाथ टगरे माजी नगराध्यक्ष यांनी 5,000 एफडीवरील व्याज विभागून. माननीय श्री भाऊसाहेब बाळाजी गोजरे यांनी 1,100 रुपये एफडीवरील व्याज विभागून. माननीय श्री भागवत नामदेव आरोटे सर यांनी कैलासवासी नामदेव बाळाजी आरोटे यांच्या स्मरणार्थ 5,000 एफडीवरील व्याज विभागून. माननीय श्री रंभाबाई नामदेव उगले यांनी कैलासवासी नामदेव तबाजी उगले यांच्या स्मरणार्थ 5,000 एफडीवरील व्याज विभागून. माननीय श्री हरिभाऊ सूर्यवंशी सर यांनी 1,240 एफडीवरील व्याज विभागून. पुढील बक्षीस आहे SSC परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त यांनी श्री दीपक निवृत्ती आरोटे यांनी कैलासवासी निवृत्ती गंगाराम आरोटे यांच्या स्मरणार्थ SSC परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांकास 2,528 एफडीवरील व्याज.
माननीय श्री जे के कुऱ्हे सर यांनी मुलींमध्ये प्रथम क्रमांकास 1000 FD वरील व्याज, माननीय श्री महेश वसंत पगार सर कैलासवासी सत्यभामा वसंत पगार यांच्या स्मरणार्थ 5000 FD वरील व्याज, माननीय श्रीमती सोमती राधाकृष्ण बेदरकर यांनी कैलासवासी राधाकृष्ण बेदरकर यांच्या स्मरणार्थ 5000 FD वरील व्याज विभागून माननीय श्री महेश शंकर पवार यांनी कैलासवासी शंकर पवार यांच्या स्मरणार्थ SSC परीक्षेत द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास 11000 FD वरील व्याज विभागून इत्यादी बक्षिसे जाहीर केलेले आहे. बक्षीस पात्र विद्यार्थी आहे गीतांजली लक्ष्मण सावंत. या बक्षिसाचं वितरण शालेय समिती सदस्य वसंतराव कोतवाल साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. या परीक्षेमध्ये अंकास माननीय श्री कृष्णाजी गणपत भगत साहेब यांनी SSC परीक्षेत तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास 11000 FD वरील व्याज विभागून माननीय श्री जगदीश गंगाधर काकड यांनी कैलासवासी गंगाधर रामभाऊ काकड यांच्या स्मरणार्थ 1500 FD वरील व्याज विभागून यापुढील बक्षीस आहे SSC परीक्षेमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त विद्यार्थी यास 11000 FD वरील व्याज विभागून माननीय श्री जगदीश गंगाधर पालक करत आहे. यानंतर पुढचं बक्षीस आहे SSC विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसाठी माननीय श्री मुकुंद प्रभाकर पेटकर यांनी कैलासवासी पटकन कार्तिक भरत शिंदे, सार्थक श्रीकांत काळे तिचे पालक आलेले त्यांनी सृष्टी उत्तम बोराडे, सृष्टी उत्तम बोराडे यानंतर SSC परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसाठी माननीय श्री प्रभाकर बब्रुवन चतुर सर यांनी SSC परीक्षेत पटपट पुढे या. ईश्वरी नितीन इंगळे, प्रज्वल सुरेश कापडनीस, अंकिता योगेश कुटे नाही आले. यापुढील बक्षीस आहे SSC विषयात द्वितीय क्रमांक करता विद्यार्थ्यास माननीय श्रीमती SSC परीक्षेत संस्कृत विषयात प्रथम क्रमांकासाठी विद्यार्थी आहे सिद्धी संजीव पाटील, अंकिता सखाराम मेहत्रे घ्यावं. अंकिता सखाराम मेहत्रे. त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे गीतांजली लक्ष्मण SB येवले सर यांनी परीक्षेमध्ये मराठी माध्यम गोजरे गुरुजी यांनी 5000 पगार मामा यांनी कैलासवासी सत्यभामा वसंत पगार पदक म्हणून कोकाटे या बक्षिसाचं वितरण वसंत ज्ञानेश्वर कुंडलिक कोकाटे यांनी कैलासवासी कुंडलिक आबाजी कोकाटे यांच्या स्मरणार्थ विद्यालयातील गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केलेला आहे. हा पुरस्कार 11000 रुपये FD वरील व्याजातून दिला जात असतो आणि या बक्षिसाचे मानकरी आहेत श्रीमती भागवत SH मॅडम आणि श्री पवार SK सर या
यांच्या आईच्या स्मरणार्थ 5,000 रुपये एफडी जाहीर केलेली आहे. त्या एफडीचा चेक आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रायते सर यांनी त्या एफडीच्या चेकचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि ही एफडी त्यांनी SSC परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेली आहे. सावधान. विद्यार्थी मित्रांनो, आज 19 ऑगस्ट मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा समाज दिन. या समाज दिनानिमित्त आपल्या विद्यालयामध्ये आज उपस्थित मान्यवरांमध्ये माननीय श्री बबनराव ठोक साहेब, माननीय श्री भाऊसाहेबजी गोजरे, माननीय श्री वसंतराव कोतवाल, माननीय सौ इंदुमती कोगाटे मॅडम, माजी मुख्याध्यापक श्री कांडल सर, माजी मुख्याध्यापक श्री देशमुख सर, माजी मुख्याध्यापक श्री कंसे सर, माजी उपमुख्याध्यापिका रहाणे मॅडम, त्यासोबतच सूर्यवंशी सर, त्यानंतर देवकर मॅडम, देशपांडे मॅडम, श्री चतुर सर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री अनंत उगले, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष श्री सय्यद, सचिनजी विंदे, यासोबतच माता पालक संघाच्या सदस्या कविता साने, सौ सोनाली सोनवणे, यासोबतच विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री रायते सर, यासोबत उपस्थित या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका आपल्या हंडे मॅडम, कुमावत सर, उपस्थित आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, यासोबतच अभिनव बाल विकास मंदिरच्या सौ उमा मॅडम, त्यांचा सर्व स्टाफ, आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, आणि तुम्ही कंटिन्यू 2-2.5 तास उन्हामध्ये बसून हा कार्यक्रम यशस्वी केला. तुमचेही आभार. आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झाला. पुढील सूचना येईपर्यंत बिस्किटच्या पुढ्याचं वेस्टेज सुद्धा ते डस्टबिन मध्ये गेलं पाहिजे.